इराणचे सुप्रीम लीडर असणाऱ्या आयातुल्ला खोमेनी यांचा मृत्यू झाल्याची बातमी आली आणि त्यानंतर जगभरातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। भारतात देखील काश्मीरमध्ये, लखनौमध्ये, दिल्लीमध्ये आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये आंदोलनं सुरू झालेली आहेत। लोक या विरोधात अमेरिकेचा निषेध करतायत आणि रस्त्यावर उतरलेले आहेत। पण हे सगळं एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तानमधलं आंदोलन मात्र वेगळ्याच स्वरूपाला आणि वेगळ्या लेवलला जाऊन पोहोचले। पाकिस्तानमध्ये देखील या खोमेनी यांच्या हत्येच्या विरोधात जाऊन एक आंदोलन सुरुवात झाली। या आंदोलनासाठी लोक कराचीमध्ये जमले। कराचीमध्ये आज सकाळपासूनच यासाठी एक प्रोटेस्ट चालू होता। लोक मार्च काढत होते आणि असा मार्च करत करत हे सगळे लोक यूएस कॉन्सुलेटचं जे ऑफिस आहे कराचीमधलं तिथं जाऊन पोहोचले। आता पाकिस्तानमधल्या लोकांना या गोष्टीचा अजिबात सेन्स नाही की यूएसची नक्की भूमिका काय आहे, नक्की युद्ध कशासाठी आहे, काय आहे। पण पाकिस्तानच्या या लोकांनी, यामध्ये हजारो लोक होते, या सगळ्या लोकांनी सरळ यूएस कॉन्सुलेटवर हल्ला केला आणि तिथले खिडक्या दरवाजे तोडण्याचा प्रयत्न केला। अर्थात असं कुठल्याही कॉन्सुलेटच्या ऑफिसमध्ये जाणं आणि तिथला तोडफोड करायचा प्रयत्न करणं हा खरं तर मोठा गुन्हा असतो आणि याला कोणतीही माफी नसते। पण पाकिस्तानमधल्या या मूर्ख लोकांनी असं काही करायचा प्रयत्न केला, यूएस कॉन्सुलेटवर हल्ला केला। याबद्दलचे बरेचसे व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये आलेले आहेत। यामध्ये सरळ सरळ लक्षात येते की हे लोक कॉन्सुलेटमधल्या लोकांना टार्गेट करायचा आणि त्यांची हत्या करायचा प्रयत्न करत होते आणि या लोकांच्या तोंडात घोषणा देखील अशा होत्या की आयातुल्ला खोमेनी यांची जी हत्या अमेरिकेने केली आहे त्याचा बदला आम्ही घेणार आहोत। आणि यासाठीच, या बदला घेण्यासाठीच जणू की यूएस कॉन्सुलेटच्या ऑफिसवरती हे सगळे लोक चालून गेले। पण प्रत्यक्षात ते आत जाऊ शकले नाहीत, त्यांना बाहेर रोखण्यात आलं। त्यानंतर तिथं पॅरामिलिटरी फोर्सेस आल्या, त्यांनी देखील येऊन या लोकांना पांगवण्याचं काम केलं। त्यासाठी लाठीचार्ज केला, अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या आणि अगदी असं समजतं की गोळीबाराचा देखील प्रयोग केला गेला। आतापर्यंत जी बातमी आपल्या हातात आलेली आहे त्यानुसार 8 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि 36 लोक जखमी झालेले आहेत या हल्ल्यामध्ये। आता युद्ध चालू आहे इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये। खरं तर पाकिस्तानचा याच्यामध्ये काही संबंध नाही। पाकिस्तान हा अमेरिकेचा सहकारी देश आहे। त्यांनी या युद्धामध्ये पडायचा किंवा या युद्धामध्ये कुणाला सपोर्ट करायचा, काय करायचा, खरं तर अजूनपर्यंत संबंध आलेला नाही। पण तरी देखील पाकिस्तानमधले हे लोक अमेरिकेच्या विरोधात जात आहेत, अमेरिकेच्या कॉन्सुलेटवर हल्ला करतायत आणि त्यामध्ये 8 लोक विनाकारण, निष्कारण मरतायत। ही पाकिस्तानची रियालिटी आहे। तसं हे पाकिस्तानमध्ये आंदोलन चालू आहे, तसंच जगभरातल्या वेगवेगळ्या देशांच्या मध्ये चालू आहे। काश्मीरमध्ये देखील लाल चौकामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक गोळा झालेले आहेत, ते देखील तिथं आंदोलन करतायत। त्यांच्या हातात खोमेनी यांचे पोस्टर्स आहेत, ते देखील या गोष्टीचा बदला घेण्याची घोषणा करतायत। पण हे सगळं असलं तरी हे शांततामय मार्गाने होणं वेगळं आणि डायरेक्ट एखाद्या परकीय राष्ट्राच्या एम्बेसीवरती जाऊन हल्ला करणं वेगळं, ही गोष्ट पाकिस्तानमधल्या लोकांच्या लक्षात आली नाही। त्यामुळे पाकिस्तानमधल्या या लोकांनी हाकनाक आपला जीव यामध्ये गमावलेला आहे, एवढं आपण म्हणू शकतो। याशिवाय म्हणजे अशा प्रकारची घटना आणखी एक झालेली आहे, ती म्हणजे इराकमध्ये बगदादमध्ये असंच यूएस एम्बॅसीचं जे ऑफिस आहे तो तिथं जो ग्रीन झोन आहे, खरं तर तिथं अतिशय व्यवस्थित आणि प्रोटेक्टेड असा हा झोन आहे। त्या ठिकाणी यूएस एम्बॅसी होती, त्या ठिकाणी हे लोक पोचले आणि त्यांनी यूएस एम्बॅसीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, हल्ला करण्याचा प्रयत्न केला। पण तिथं देखील अनेक लोकांना पकडण्यात आलेलं आहे आणि त्यांना मारहाण करण्यात आली, जखमी वगैरे झालेले आहेत लोक अश्रुधुराच्या नळकांड्या वगैरे मध्ये। पण तिथं कुणाचाही मृत्यू झाल्याची गोष्ट झालेली नाही। पण पाकिस्तानमध्ये मात्र काही लोकांचा मृत्यू या आंदोलनामध्ये झालेला आहे। म्हणजे काहीही कारण नसताना हे पाकिस्तानी लोक तिथं पोचले आणि त्यांचा तिथं मृत्यू झाला। यूएस एम्बॅसीवरती 1979 साली ज्या इराणियन लोकांनी हल्ला केला त्यातून यूएस एम्बॅसीला वाचवण्याचं काम अमेरिकेच्या सीआयएनं केलं। या गोष्टीची जाणीव डोनाल्ड ट्रम्प यांना देखील आहे। कालच्या त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं होतं, आता पाकिस्तानच्या यूएस कॉन्सुलेटवर जर अशा प्रकारचा हल्ला होत असेल तर अमेरिका याचा बदला घेणार काय, अमेरिकेनं घेतला पाहिजे काय, की अमेरिका आपल्या लाडक्या बाळाचा एखादा हट्ट म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करणार आणि पाकिस्तानला पुन्हा एकदा क्लीन चिट देणार, हे येणाऱ्या काळात आपल्याला बघितलं पाहिजे। खरं तर या गोष्टीला पाकिस्तानला माफ करू नये असं आमचं मत आहे। तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा। जय हिंद, जय महाराष्ट्र।